बोधिसत्व महामानव डॉक्टर आंबेडकर या महामानवांसुद्धा अभिवादन करून या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असलेले उपासक उपासिका तथा पूजनीय भिक्खू श्रीरत्नजी, पूजनीय बनते यस आस्वजितजी या सर्वांना प्रणाम करून या ठिकाणी उपस्थित असलेले उपासक उपासिका यांना सस्ने जय भीम। आज काही कारणास्तव आपल्याला वेळ झालेला आहे, तरी आपण आपल्या टायमानुसार जसं जमेल तसं घेऊ। तर आपण काल पाहिलं की अनेक प्रकारे उदाहरण देत देत बनते नागसेन जे आहे ते मिलिंद राजास लक्षण प्रश्नाचे उत्तरे देत आहेत। तर काल विचारलं भंतेजीने आपल्या मिलिंद राजाने की जे लोक अरहंत असतात तर त्या अरहंतांना ज्या वेदना आहेत, ज्या काही वेदना आहेत त्या होतात का? तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या शारीरिक वेदना आहेत तर शारीरिक वेदना होत असतात आणि मानसिक वेदना होत नसतात, कारण त्यांनी त्या मानसिक वेदनेच्या पलीकडे गेलेले असतात। तर जे चार जे म्हणजे लोकधम्म आहेत त्या चारही लोकांच्या धम्माच्या ते पलीकडे गेलेले असतात। यश अपयश, जय पराजय, लाभ आणि सुख दुःख या चारही गोष्टींनी त्यांना कुठल्याच प्रकारचा पश्चाताप होत नाही किंवा कुठल्याच प्रकारचा त्यांच्यावर मनावर परिणाम होत नाही, आणि त्या परिणाम होत नसल्यामुळे जे आहे त्यांना कुठल्याच प्रकारचे मानसिक दुःख होत नाहीत, पण शारीरिक दुःख होत असतात। कारण शारीरिक दुःख होण्याचं कारण काय की जे मनुष्य जे चार घटकापासून बनलेलं आहे तसेच बाह्यरंगातून सुद्धा चार घटक आहेत, आणि त्यामुळं जे आहेत त्यांना जे वेदना होत नसतात। आणि असं असताना मिलिंद राजा विचारतो मग हे सगळ्या गोष्टी असतात तर मग हे अरहंत लोक जे आहेत ते आपल्या जीवनाचा त्याग का करत नाहीत? हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान झाल्यानंतरसुद्धा ते जीवनाचा त्याग का करत नाहीत? तर ते भंतेजी म्हणतात की असे जे व्यक्ती असतात, म्हणजे एखादा समजा ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला फळ असते ते कच्चंच जर पडलं तर त्याला काय म्हणतात, ते कच्चं पडलं म्हणून म्हणतात, पण ते हे जे असतात ते परिपूर्ण होण्यासाठी म्हणजे परिपूर्ण आयु होण्यासाठी जे आहे ते थांबत असतात, पण त्यांना जीवनाविषयी तिरस्कारही नसतो आणि जीवनाविषयी मोहही नसतो, आकर्षणही नसतं। त्यांना असं वाटत नाही की मी एवढे दिवस जगलं पाहिजे, असंही वाटत नाही की आणि आताच मी मृत्यू पावलं पाहिजे, कारण त्यांचे सगळे हेतू त्या ठिकाणी समाप्त झालेले असतात। त्यांच्यामुळे त्यांना जे आहे ते कुठल्याच प्रकारच्या ज्या मानसिक वेदना आहेत ते होत नाहीत, असं आपण काल पाहिलेलं आहे। तर त्यानंतर मिलिंद राजा विचारतो की वेदनांचे कार्य काय आहे? ज्या वेदना आहेत त्या वेदनांचे कार्य काय आहे? राजा म्हणाला, भंते, कुशल पुण्यमय वेदना, अकुशल पापमय वेदना किंवा अव्याकृत पापही नाही पुण्यही नाही अशा वेदना आहेत की काय? है ना। आता वेदना म्हणायला गेलं तर एक बघा, आपण बराच वेळ एका ठिकाणी बसून राहिलो किंवा वजन उचललं तर आपल्याला काहीतरी दुःख होते की नाही, थोडंफार आहे की नाही। सारखं उभं टाकलं किंवा एखाद्याचं वजन उचलण्याची कॅपॅसिटी 50 किलोची आहे, त्याला 60-70 किलो दिलं तर त्याला ओझं झाल्यासारखं होते ना, आहे नाही। त्याला विपश्यनेमध्ये संवेदना म्हटलं गेलं, पण आपल्याला ज्यांनी विपश्यना केली त्यांना कळेल संवेदना म्हणजे काय। पण साधारणतः बाह्यरंगातून पाहण्यासाठी ज्या काही आपल्या वेदना होतात आहे ना, तर त्याला वेदना म्हणतो आपण। आणि कधी कधी एखाद्या वेळेस खूप आनंद होतो, आहे की नाही, आनंद होतो, त्या आनंदाच्या सुद्धा संवेदना माणसाला होत असतात। तर अशा प्रकारच्या काही अकुशल कर्म केल्यामुळं, कुशल कर्म केल्यामुळं किंवा कुशल अकुशल कर्म केल्यामुळं अशाही वेदना आहेत का? तर त्या ठिकाणी ते मिलिंद राजा त्या ठिकाणी भंते नागसेनांना विचारत आहेत। तर ते म्हणाले, हो महाराज, तिन्ही प्रकारच्या वेदना अस्तित्वात आहेत। तसं पाहायला गेलं तर वेदना किती 3 आहेत। सुखद वेदना आहे, दुःखद वेदना, असुख वेदना। कधी कधी आपल्याला जाणवते, कधी कधी दुःख जाणवते, कधी कधी खूप सुख जाणवते, आणि कधी कधी सुखही जाणवत नाही आणि दुःखही जाणवत नाही, तर त्याला म्हटलं गेलं असुख वेदना। तर त्यानंतर म्हणते, पण जी कुशल असते ती दुःखदायक नसते आणि जी दुःखदायक असते ती सुखद नसते, तेव्हा तर दुःखदायक असे सुखकर कोणतेही काम करणार नाही। महाराज, समजा कोणी एका माणसाने एका हातात लोखंडाचा लाल झालेला तप्त गोळा
आणि दुसऱ्या हातात बर्फाचा तुकडा घेतला तर दोन्ही गोळ्यामुळे त्याला वेदना होतील की नाही? आहे की नाही? आता आपण म्हणतो की बा बर्फ काय आहे, थंड आहे की नाही, म्हणजे चांगला आहे, बर्फामुळे काही वेदना होत नाही. पण अति थंड जर घेतला आहे की नाही, आपण त्या फ्रीजमध्ये डीप फ्रीजमधला काढला आणि खूप थंड घेतला तर काय होते, त्याला बी थोड्याफार वेदना होतातच ना, प्रमाण कमी असेल. याच्या आहे ते जळत ज्वलनशील वेदना होतात, त्याच्या थंड्या वेदना होतात, पण वेदना दोन्हीच्याही होतातच, त्याचा दोन्हीचाही त्रास होतोच माणसाला. तर त्यामुळे ते म्हणतात की दुसऱ्या हातात बर्फाचा तुकडा घेतला असेल तर त्या दोन्ही गोळ्यामुळे त्याला वेदना होतील की नाही? हो म्हणते, त्या दोन्ही गोळ्यामुळे त्यांना वेदना होतील, अशा राजा म्हणाला. तर दोन्ही वस्तू तप्त आहेत काय? मग ते म्हणाले बा दोन्ही वस्तू जळणाऱ्या आहेत काय, आहे ना, अग्नी आहेत का दोन्ही वस्तू? ते म्हणले नाही, दोन्ही वस्तू अग्नी नाहीत, एक वस्तू थंड आहे तर दुसरी वस्तू गरम आहे. तर दोन्ही गोळे थंड आहे की काय? नाही म्हणते. तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे. कोण म्हणाले? ते राजा म्हणाला की तर तुम्ही आपला पराजय स्वीकार केला पाहिजे. जर तप्त वस्तूची पीडा देणारी असेल, म्हणजे थंड वस्तूसुद्धा पीडा देणारी असेल, थंड वस्तूच पीडा देणारी असेल तर दोन्ही वस्तू थंड नाहीत. मग ते म्हणले बा त्याच्यामुळे पीडा व्हायली, याच्यामुळे पीडा व्हायली, तर मग तिला थंड कसं म्हणता येईल, आहे ना, त्याला थंड कसं म्हणता येईल? तर थंड नाही, तेव्हा त्यामुळे पीडा देखील नको व्हायला पाहिजे. थंडामुळं काय व्हायला पाहिजे, पीडा नाही व्हायला पाहिजे. महाराज दोन्ही वस्तू तप्त नाहीत किंवा दोन्ही वस्तू थंड नाहीत, दोन्ही वस्तू तप्तसुद्धा नाहीत किंवा थंडसुद्धा नाहीत. अशा स्थितीत त्या दोन्ही वस्तू पण पीडा वा कष्ट व्हायला नको. दोन्ही वस्तूचे गुणधर्म वेगवेगळे, म्हणजे एक थंड तर दुसरी तप्त आहे, म्हणजे ज्वलनशील आहे, तेव्हा दोन्ही पीडा पोहोचवितात. तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही. आता आपण येडक प्रश्नाकडे यायला लागलो एक प्रकारे, म्हणजे दोन हे असं आहे ते तसं का आहे, अशा प्रश्नाकडे येत आहोत. तर दोन्ही पीडा पोहोचतात, तुमच्याच म्हणण्यानुसार असे घडू शकत नाही. आपणासारख्या वादपटूशी चर्चा करण्यात मी असमर्थ आहे. त्यातील इंगित काय आहे ते सांगण्याची कृपा करावी. राजा पुन्हा म्हणाले त्यांना. तेव्हा स्थविराने अभिधम्मानुसार स्पष्ट करून सांगितले. अभिधम्म पिटकानुसार, आता हा जो म्हणते नागसेन कशामध्ये पारंगत होते, अभिधम्म पिटकामध्ये, आणि त्यांनी आता अभिधम्म पिटकानुसार त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात, महाराज संसारिक जीवनातील 6 सुखे असून त्यागमय जीवनातील 6 सुखे आहेत. संसारिक जीवनातील 6 दुःखे असून त्यागमय जीवनातील 6 दुःखे आहेत. तसेच सांसारिक जीवनातील 6 उपेक्षा व त्यागमय जीवनातील 6 उपेक्षा आहेत. उपेक्षा म्हणजे काय बघा, तथागत बुद्धाने म्हणजे 4 ब्रह्मविहार सांगितले, त्याच्यामध्ये सुद्धा उपेक्षा हा ब्रह्मविहार आहे. काय ब्रह्मविहार आहेत? मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. उपेक्षेचा अर्थ काय? अपेक्षेच्या विरुद्ध जे आहे त्याला उपेक्षा म्हटलं जातं. अपेक्षा म्हणजे काय? अपेक्षा म्हणजे हवंसं वाटणं, लोभ, है ना. उपेक्षा म्हणजे काय? तर त्याच्या कसल्याही प्रकारची त्याच्यापासून हाव नसणं, त्याचे हवंसं वाटणं नाही, म्हणजे त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचं अपेक्षा नाही, अपेक्षित नाही. तर त्यांनी जे आहे ते या ठिकाणी जीवनातील 6 अपेक्षा आहेत. याप्रमाणे आता आलं बघा, काल सांगितलं होतं आपण वेदना कशा आहेत, है ना. त्याने याप्रमाणे एकूण 36 वेदना होतात. महाराज हे भूतकाळातील 36 वेदना, भविष्यकाळातील 36 वेदना आणि वर्तमान काळातील 36 वेदना, आहे की नाही. वेदना म्हणजे काय? एक प्रकारची तृष्णाच आहे ना, है ना. 36 असं करत काय केलं त्यांनी? 108 तृष्णा केलेल्या आहेत. आले का इथं? आले का कू? आले ना, आहे नाही. म्हणजे आपण जे सांगितलं तर तोंडी मौखिक, ते लिखितसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते या ठिकाणी वेदनांचे कार्य सांगितलेलं आहे. वेदना तशा त्याला वेदनेला दुसरं एक नाव आहे पाली भाषेमध्ये, सोमनस्य आणि दोमनस्य. सोमनस्य म्हणजे आनंददायी वाटणं आणि दोर्मनस्य म्हणजे थोडंसं दुःखदायक वाटणं. दोर्मनस्य मनावर थोडं खंत वाटणं,
हे दोन पाली शब्द आहेत, सोमनस्य आणि दोमनस्य. तर ह्यासुद्धा एक प्रकारच्या वेदना आहेत. थोडं हे वेदनेचं जे आहे ते समजायला थोडं अवघड जाईल, पण बाह्यरंगातून समजू शकतं की आपल्याला की हे वेदना नेमक्या काय आहेत, कशा प्रकारे वेदना होतात. आणि अशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी भंतेजीने त्यांना मिलिंद राजाला सगळं सांगितलं आहे. त्यावेळेस मिलिंद राजा म्हणाला, भंते आपण फारच छान सांगितले आहे, फारच छान सांगितले आहे. मला साधू साधू साधू. आता आलो आपण पुन्हा बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी एक प्रश्न घेतला. प्रश्न काय घेतला की मनुष्याचा पुनर्जन्म होतो काय? उत्तर काय लिहिलं? होय. तुम्ही वाचा, बुद्ध आणि ते धम्म घरी गेल्यानंतर वाचा. बाबासाहेबांनी काय उत्तर घेतलं? हो, है ना. मग पुन्हा प्रश्न विचार गेला की पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा? है ना, आहे ना, असलं तर बघा. हां, आता इथं आलं ना ते नाही. पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा? आपण सगळं पुराव्या आधारे बोलणार आहोत. आपण पुराव्याच्या पलीकडे कुठेही जाणार नाही, पुस्तकाच्या पलीकडे कुठेही जाणार नाही. तुम्ही घरी असला ग्रंथ तर बघा, टायटल बघा, त्या याच्यामध्ये असते ते आपण विषय सूची असते ना, तर त्याच्यामध्ये बघा की पुनर्जन्म बाबासाहेबांनी सांगितला का? सांगितलं असेल तर त्यामध्ये होय लिहिलं आहे का नाही लिहिलं आहे हे पण पहा. आणि त्याच्यानंतर जो आहे पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा हे पण त्या ठिकाणी सांगितलं आहे. तर तिकडं आलो आपण पुन्हा. तर पुन्हा मिलिंद राजा विचारतो की परिवर्तनातही व्यक्तिमत्वाचे सुरक्षित अस्तित्व. राजा म्हणाला की पुनर्जन्म कोणाचा होतो? आता हे जे आलं ना इकडे, पुनर्जन्म कोणाचा होतो? तर स्थवीर म्हणाले, महाराज नाम आणि रूप. आता नाम रूपाविषयी आपण चर्चा केली, पण तरी पण थोडक्यात घेऊ आपण. रूप कशाला म्हटलं गेलं? हे जे चार महाभूत आहेत, हे जे चार महाभूत आहेत, पृथ्वी, तेज, आप, वायू, ह्याला रूप म्हटलं गेलं. ह्या जे चार घटक आहेत, जसं पृथ्वी तत्वापासून माणसाचे हाडे असतील, नखं असतील, है ना, हे काही त्वचा असेल, हे कशाचं हे आहे? हे पृथ्वी तत्व आहे. आप म्हणजे काय आहे? लाळ, शेंबूड, लघवी, जे काही पातळ पदार्थ आहे, जेवढे पातळ पदार्थ असते, रक्त, हे काय आहे? आप तत्व आहे. तेच तत्व म्हणजे काय? जे काय आपण खातो ते जे काही जिरण्याची प्रक्रिया केली जाते. आपल्या पोटामध्ये काय मशीन आहे का? मशीन नाही जिरवण्यासाठी, की नाही? पण ते काय आहे? तेच तत्व आहे ना. तेच तत्व असल्यामुळे जिरते. नाही तर जिरण्या गेलं काय होते? त्याला महापचन प्रक्रिया होते. पण त्याचं कारण काय? शरीरामधला जे तेज घटक आहे ते काहीतरी काम करणं आलं आहे, गडबड व्हायली आहे की नाही? मशीन आहे शरीरामध्ये. आणि वायू तत्व म्हणजे काय? जे काय आपले श्वासोश्वास आहे, जे काही नसा चालतात आपल्या शरीरामध्ये, जे काही नाडी आहेत, तर ते कशामुळे चालतात? वायू तत्वामुळे. तर अशा प्रकारे. आणि आकाश तत्व जे आहे, त्या दिवशी जसं उदाहरण दिलं गेलं तुम्हाला, आकाश तत्व हे काय आहे? पोकळी आहे. इतर धर्मामध्ये किंवा इतर ठिकाणी पंच महाभूत म्हणतात, पण बौद्ध धर्मामध्ये अभिधम पिटकामध्ये चारच महाभूताचा किंवा चारच तत्वाचा, त्याला वेगवेगळे नावं आहेत. चार तत्व म्हणतं, कोणी चार महाभूत म्हणतं, ह्याला चार तत्वसुद्धा म्हटलं गेलं आहे. याला महाभूत का म्हणतात त्याचंही कारण सांगतो तुम्हाला. कारण भूतं इकडं तिकडं कुठेही नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भूतं इकडं तिथं कुठंच नाहीत. भूतं जर खरंच असते समजा, तुम्हाला सांगतो, तर एखाद्याला खून करून मारलं समजा, तर त्याला भूत होऊन त्याच्या शत्रूला मारलं असतं ना, मारलं असतं की नाही? एखाद्या बाईला एखाद्या नवऱ्यानं जाळून मारलं असतं, तर तिनं भूत होऊन त्याला जाळून त्याला मारून टाकलं असतं ना. तसं होताना दिसते काय? तसं होताना कुठेही दिसत नाही. आतापर्यंत असं झालं आहे का? वा या फलाण्याचा खून केला आहे काही माणसाने आणि त्याने भूत होऊन त्यांना मारलं, असं झालं काय? एखाद्या बाईला मारलं, काही तिच्यावर अघटित घटना घडली आणि ती महिला पुण्याहून मारल्या, असं झाले काय? म्हणून त्याच्यामुळं भूत कुठंच नाही, भूत नाही, आत्मा नाही, काही नाही, की नाही? पण यांना महाभूत का म्हटलं गेलं याचा आपण विचार केला पाहिजे. याला महाभूत म्हणण्याचं कारण काय आहे ना? तर महाभूत म्हणजे काय? हे जे आहेत हे घटक,
या घटकापुढे कोणाचंच काही चालत नाही. जर एखाद्या वेळेस पूर आला कुणाचं काही चालतं आहे का? कुणीच काही करू शकत नाही. त्याला अडवण्याची ताकद आहे कोणामध्ये? पुराला अडवण्याची ताकद कुणाच नाही. हजारो घरं उद्ध्वस्त होतात, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं? महाभूत. आपल्या देशात तेवढं वारं येत नाही, पण बाहेर देशात पहा तुम्ही, प्रति घंटा 500-500 किलोमीटर वाहणारं वारं येतं. अशा बिल्डिंगा घरं उचलून टाकतं, म्हणून त्यालासुद्धा काय म्हटलं? वायूला महाभूत आहे ना. तेच महाभूत एखादं जंगल पेटलं की त्याला कोणीच रोखू शकत नाही. रोखता येते का? घरातलं थोडंफार असेल तर अग्निशमक रोखेल, पण याला रोखता येत नाही जंगलाला. तेच महाभूत आणि वायू महाभूत हे जे महाभूत आहेत, ह्या महाभूतांना कोणीच रोखू शकत नाही. पृथ्वीला आणि भूकंप, पृथ्वी जर हे झाली तर काय होते? भूकंप होते आहे ना. खिलारी गाव लातूर जिल्ह्यामधलं झालं ना, अनेक ठिकाणी भूकंप होतात. नांदेडला भूकंप होणार तेव्हा तर लोक 10 लाखात 20 लाखात बिल्डिंग द्यायला तयार होते. मला वाटतं 7-8 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्याचा केंद्रबिंदू इथं होता सायन्स कॉलेजला, वकंदारे सर. त्यावेळेस पाहिलं आम्ही की लोक नको म्हणले, घर नको, दार नको, काही नको, उंची बिल्डिंग नको, कारण एवढ्या लोकांमध्ये भीती पसरली होतं की लोक जीव जपू लागले. तर ते कशाचं काम आहे? तेवढी भीती कशामुळं झाली? या महाभूतामुळं, या पृथ्वी महाभूतामुळं. तर म्हणून त्यांना जे आहे ते महाभूत म्हटलं जातं. तर असं हे जे 4 घटक आहेत, ह्या 4 घटक मग हे कुठल्याही प्राणी राहो, ह्या प्रत्येक प्राण्यामध्ये हे 4च महाभूत आहेत. तुमचा कुठलाही प्राणी घ्या, असं नाही की माणसामध्येच आहेत. जेवढाही काही सजीव प्राणी आहेत, मग ते हत्ती असो, घोडा असो, बैल असो, कुत्रा असो, कुठल्याही प्राण्याला 4 लागतात ना. त्यांनाही डोळे आहेतच आपल्यासारखे. 4 महाभूत आहे म्हणून त्यांनाही डोळा आहे, त्यांनाही नाक आहे, त्यांनाही कानं आहेत, त्यांनाही तोंड आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्यांना पण. म्हणून ज्या गोष्टी ह्या ज्या आहेत ह्याला काय म्हटलं गेलं? रूप म्हटलं गेलं. पण सगळ्याला एकाच नावानं हे बोलवतात का? नाही. त्याला कोणाला कुत्रा म्हणून बोलवतात, कोणाला गाय म्हणून, कोणाला बैल म्हणून, है ना, कोणाला माणूस म्हणून. माणसामध्ये आता वेगवेगळे नाव ओळखलं पाहिजे. माणसं सगळे सारखे दिसतात. तर ह्याला म्हटलं काय गेलं? माइंड. इंग्लिशमध्ये मॅटर आणि माइंड म्हटलं गेलं त्याला. मॅटर म्हणजे रूप आहे ना, माइंड म्हणजे चित्त आहे नाही. चित्त किती प्रकारचं सांगितलं अभिधान पिटकामध्ये? चित्त किती प्रकार सांगितलं? 52 चेतसिका सांगितल्या गेल्या. 52 चेतसिका तुम्हाला लिहून घ्या. विषय म्हणजे पालीला येतो त्याचा, हे पाली नेटसाठी त्याचा अभ्यासक्रम आहे. आणि 121 प्रकारचे चित्त सांगितले गेले चेतसिका, आणि 121 प्रकारचे चित्त. आता आपण जाणार भंतेजीकडे चंद्रपूरला, ते सगळे चित्ताचे प्रकार सांगतात. कामावचर चित्त, सगळे जेवढे चित्त आहेत ते डीपमध्ये एक सांगतात. एक ना एक चित्त सांगतील तुम्हाला ते. तर असं आपल्याला वरवरचं बघायचं, आपला फार डीपमध्ये जायचं नाही. वरवर एक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नाही. तर हे जे आहे ते रूप म्हणजे काय आहे? रूप म्हणजे आपलं जे शरीर आहे, जे 4 घटकापासून बनलेलं आहे, त्याला रूप म्हटलं गेलं, मॅटर म्हटलं गेलं. आणि जे चित्त आहे, मन आहे, त्यांना जे आहे ते माइंड म्हटलं गेलं. तर मग हे म्हणाले बाबा, ते जे म्हणाले, मिलिंद राजा म्हणाला की बाबा ठीक आहे, तुम्ही म्हणल्या की बा आता हे पुनर्जन्म होतो काय, ते कुणाचा पुनर्जन्म होतो. आता हे 2 गोष्टी आहेत ना. मग पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला की महाराज, नाम रूप जन्मास येते की काय? मग आपण पाहिलं ना, मनुष्य कशा प्रकारे जन्मतो आणि कशा प्रकारे मरतो आहे ना. आपण 4 महाभूत विघटित झालेले पाहिले, पण त्याचं चित्त कुठं गेलं हे कोणी विचारलं नाही, प्रश्नच पडला नाही आपला. मग ठीक आहे बा, हे 4 महाभूत गेले. जसे मनुष्याचा जीव गेल्याबरोबर त्याचं काय गेलं? वायू तत्व निघून गेलं आहे ना. त्यानंतर त्याचं तेज तत्व निघून गेलं, माणूस थंडगार पडला. अग्नी याच्यावर ठेवल्यानंतर त्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं पाण्याद्वारा आपतत्व गेलं.
आणि राखेद्वारा पृथ्वी तत्वामध्ये ते गेलं, पण ते चित्त कुठे गेलं मग? प्रश्न निर्माण होतो ना, चित्त कुठे गेलं आहे की नाही? आणि तर मग त्या ठिकाणी ते जे भन्ते नागसेन आहे ते म्हणतात की बा मिलिंद राजा म्हणतो की भन्ते हेच नाम आणि रूप जन्मास येते काय? आपण जर म्हणलं, आता आपण वाचलं ना बुद्ध धर्मामध्ये की पुनर्जन्म होतो काय? हो, मग पुनर्जन्म कोणाचा? ते पण प्रश्न आहे ना. तर मग ते म्हणाले की महाराज हेच नामरूप जन्मास येत नाहीत. मनुष्यात समाविष्ट या नाम व रूपाकडून चांगली पुण्यकर्म अगर वाईट पापमय कर्म कृती केली जातात, त्या कर्मफळानुसार दुसरे नाम आणि रूप ग्रहण करते. जे ज्याचे जसे कर्म असतील त्यानुसार ते ग्रहण करते. पण हेच येत नाही, कारण आता हे 4 तत्व नष्ट होऊन गेले नाही इथंच, ते कसे पुन्हा जन्माला येतील? राहिलं फक्त चित्त त्याचं आहे ना. चित्तामध्ये पण काही विकार असतील तर ते पुन्हा जन्म घेईल ते चित्त, नसतील तर मग ते घेणारच नाही, तो निर्विकार झाला ना. तिकडं म्हणतात त्या धर्मामध्ये निर्विकार निरंकार म्हणतात, पण कळत काही नाही आहे नाही, म्हणतात पण काही कळत नाही आहे नाही. त्यानंतर आपण तिकडं म्हणतात बघा, एक स्वर्ग नावाची कल्पना आहे की नाही. हां, साधूही म्हणतात, साधू तिकडे पण म्हणतात, कधी साधूचा शब्द आहे, पण तिकडे साधूचा अर्थ काय होतो? 6 प्रकारचे विकार आहेत त्याला धुणे आहे की नाही. साधू 6 धुवून टाका, षडविकाराला धुवून टाका आहे की नाही, काढून टाका, शरीरातून काढा. पण ते शरीरा म्हणजे अंतरंगामध्ये न पाहिल्यामुळं ही सगळी भानगड झाली. सगळं काय पाहिलं? बाहेरंगात पाहिलं आहे की नाही. मी एकदा आमच्या भंतेजीला विचारलं, भंतेजी म्हणलं हे स्वर्ग 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 म्हणतात, हे काय आहे नेमकं सांगा बरं. म्हणलं मला साध्या शब्दात सांगा. त्यांनी म्हणले बाबा आपण जसं शाळेमध्ये जातो की नाही, शाळेमध्ये गेल्यानंतर आपली प्रार्थना वगैरे होते आणि मग ती पहिलीची एक रांग असते, दुसरीची असते, तिसरीची असते, चौथीची अशा रांगा राहतात आहे की नाही. आणि मग ती जशी प्रार्थना झाली काय होते, ते आपापल्या वर्गात जातात ना. पहिलीच्या वर्गात, दुसऱ्या वर्गात. तशाच प्रकारचे जे हे 4 घटक आहेत ते कुठं जातात? आपापल्या वर्गात जातात. पाण्यामध्ये जाते, तेजात जाते, पृथ्वीमध्ये जाते, वायूमध्ये जाते आहे की नाही. आपापल्या वर्गात गेले ना, ते दुसरं कुठे स्वर्ग नरक नाही. तर अशा प्रकारे जे आहे ते भन्तेजी म्हणतात की जे मनुष्य एकदा या ठिकाणी मृत्यू पावल्यानंतर पुन्हा जो जन्माला येतो तो तोच येतो काय दुसरा येतो? त्या ठिकाणी जे आहे ते मग त्या ठिकाणी सांगलं गेलं त्याच्या कुशल आणि अकुशल कर्मावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आहे की नाही. आपण एक बाहेरंगानं पाहायला गेलं बघा, एक वडील असतात, 2 मुलं असतात आहे की नाही. वडील काय करतात? दोन्ही मुलाला शिकवतात. वडील काही कमतरता करत नाहीत, मग मुलगा असो मुलगी असो. पण मुली काय असतात? चिकाटी असतात, शिकतात आणि मग ते चांगले अधिकारी होतात. एखाद्यावर मुलाला जर वाईट मुलाची संगत लागली की मग काय झालं? ते भरकटत जातात आहे की नाही. मग हे कशामुळं झालं नेमकं? वडिलांनी त्या शाळेत टाकलं, तेवढ्याच गोष्टी केल्या, ह्याचं होण्याचं कारण काय आहे? तर याचं कारण आहे त्यांचे कर्म ना. कर्म म्हणजे काय? एकाने अभ्यास केला, एकाने अभ्यास केला नाही आहे ना. एकाने चिकाटीनं अभ्यास केला, एकाने केला नाही. एकाने आपलं बापाच्या पैशावर थोडाफार भरकटत गेला. हे कर्म आहेत. कर्म दुसरं काही नाही. ज्या कर्माचं जे फळ आहे ते त्याच्या कर्मामुळेच मिळते. जसे कर्म तसे फळ. कुठलेही कर्म राहू द्या, कुठले व्यावहारिक जीवनात राहू द्या, कुठलेही राहू द्या, त्याला तशाच प्रकारे फळ मिळते. म्हणजे जसं धम्मपदामध्ये पहिले गाथेमध्ये सांगितले बाबा, एखादा समजा व्यक्ती जर पापमय चित्ताने जर विचार करत असेल तर त्या बैलगाडीचं उदाहरण दिलं आहे त्याला. एखादा व्यक्ती जसा समजा पाप कृत्य करत असेल तर जसं एखाद्या बैलाला जुंपलं, बैलगाडीला आहे की नाही, मग ते चाकं काय होतात त्याच्या पाठीमागच येतात पोटपर्यंत. जोपर्यंत त्याला जुवाचं सोडत नाही तोपर्यंत
ती कशाला व्याख्या दिली, म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याला जसे ज्याप्रमाणे त्यानं वाईट कृत्य केले की त्याला ते चाक जसं त्याच्या पाठीमागं ते कुठेही जाऊ द्या, त्याने गाडी खड्ड्यात जाऊ द्या, वर जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, त्याच्या पाठीमागच राहतात. कशामुळं? त्या वाईट कर्मामुळं. आणि चांगले कर्माची सावली कशी असते? सावलीचं उदाहरण दिलं चांगल्या कर्माला. ते अशा प्रकारे जे काही कुणी कर्म करतो, चांगले कर्म किंवा वाईट कर्म, आहे की नाही, ते पुनर्जन्मात जाऊ द्या, नंतर आहे नाही आपला माहीत नाही, ते काय आपण तेवढे जाणकार बी नाही. पण इथं आपण पाहतो की नाही, इथं पाहतो ना, है ना, इथं पाहतो चांगल्या व्यक्तीनं चांगलं काम केलं तर त्याला चांगले त्याच्यासारखेच मुलं निघतात, चांगल्याचे चांगले, आहे ना. आणि वाईट काम केलं तर त्याचा काही ना काही प्रभाव पडतोच. कुंचित एखाद्या घरी होतं की समजा वडील दारू पिणारे असतील तर मुलं चांगली निघतात, 100मध्ये 1000मध्ये. सगळ्याच्या घरी निघतात काय? निघत नाहीत. हे कशाचं कारण आहे? तर हे फक्त कर्माचं आहे. तर त्या तशाच प्रकारे जे आहे भंतेजी म्हणतात किंवा वाईट कर्म चांगले कर्म केले जातात, त्या कर्मानुसार दुसरे नाम आणि रूप ग्रहण करते. मग ते म्हणाले पुन्हा भंते असे असेल तर मग पहिले नामरूप आपल्या कर्मफळातून मुक्त झाले असेच म्हणावे लागेल काय? असं जर असेल, पहिलं जर एखाद्या व्यक्तीनं कर्म केला असेल तर मग ते मुक्त झाले असे म्हणावं लागेल काय? पहिलं तर ते मृत्यू पावला ना, मग ते मुक्त झाले का असे म्हणाले. स्थवीर पुन्हा म्हणाले जर पुन्हा जन्मास येणारा नसेल तर मागील कर्मफळातून मुक्त झाले परंतु पुन्हा जन्म येते, यावरून हाच सिद्धांत निघतो की तो मुक्त झाला नाही. जर त्याने वाईट कर्म केलेले असतील आणि तो पुन्हा जन्म येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो? तो पुन्हा जन्मास म्हणजे पुन्हा मुक्त तो झाला नाही, त्याला मोक्ष प्राप्त झाला नाही. मोक्षाचा अर्थ काय? तिकडं मोक्ष म्हणतात. मोक्षाचा अर्थ साधा अर्थ आहे. मो म्हणजे मोह, क्ष म्हणजे काय? क्षय करणे, है ना. पण ते मोक्षाला काय म्हटलं गेलं? आपल्या इकडे काही काही लोक समजतात की निर्वाण म्हणजे मेल्यानंतर, आहे ना. निर्वाण म्हणजे मेल्यानंतर नाही, निर्वाण म्हणजे जिवंतपणेच आहे ना. तिकडे तसं म्हणतात मोक्ष, मोक्ष प्राप्त झाला. कशाला मोक्ष प्राप्त? जिवंतपणे राहिला तरच मोक्ष प्राप्त होईल ना. मोह म्हणजे मोह, आहे की नाही. क्ष म्हणजे त्याचं क्षय करणे, काढून टाकणे, आहे ना. ज्या ज्या गोष्टीचा मोह उत्पन्न होते, आहे ना, मग खाण्याचा मोह उत्पन्न असेल, ऐकण्याचा असेल, चवीचा असेल, कुठलाही जे काही मोह असतील, वेगवेगळे मोह आहे, या मोहाचा क्षय करणे, या मोहाला काढून टाकणे, आहे ना, ते मोक्ष आहे. तथागत बुद्धांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, जे काही सुत्तपिटक आहे, जेवढे भिक्षू भिक्षुणीसाठी उपदेश दिले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उपासक उपासिकांसाठी उपदेश दिले आहेत, कितीतरी पटीने जास्त. तर अशा प्रकारे जे आहे तर तिकडं जे आहे ते बाह्यरंगामध्ये पळाल्यामुळे थोडी गडबड होते. मग ते इकडं थोडं येत नाहीत, पाहत नाहीत डीपमध्ये जाऊन बा हे असं केलं पाहिजे, मोहाचा क्षय पाहिजे, आहे की नाही. मग ते मोहाचा क्षय न केल्यामुळं मग आसाराम बापू होतात. दुसऱ्या बाबाचं काय नाव ते रघु, ते नंतर हे झालेले पिक्चर काढलेला राम रहीम, हां राम रहीम होतात. आणखी असे हे जे होतात याचं मूळ कारण काय आहे? याचं मूळ कारण आहे की त्यांचा मोह न गेल्यामुळं ह्या सगळ्या भानगडी होतात. हे याचं कारण मूळ कारण आहे. तिकडं पळत नाहीत, बाहेरंगात पळतात आणि त्यांचे लोकही तसेच बाहेरंगातून पळतात. देव तसाच, भक्त तसाच, त्याचा हे तसेच झाल्या गोष्टी, आहे ना. आपला काही करायचं नाही, पण त्यांचं मूळ कारण काय आपण शोधायलो की बाबा ते होते का नेमकं, है ना. भगवान बुद्धाने जे पंचशील दिले आहेत, एखादा व्यक्ती पंचशील जर पालन करत असेल तर मी तुम्हाला लिहून देतो, त्याला पोलीसवाला पकडणार नाही. पोलीसवाला का नेते पोलीस ठाण्यामध्ये? पहिली गोष्ट, जर त्यानं प्राण्याची हिंसा केली तर, आहे ना. यानं प्राण्याची हिंसाच केली नाही समजा, आणि प्राण्याची हिंसा मात्र कोणही करो मग त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय होत नाहीत. मागं त्या सलमान खानवर झालं हारण मारल्यामुळं, तेवढ्या मोठ्या व्यक्तीवर होत असेल तर आपण काय आहोत, है ना. पोलीस स्टेशनला कशामुळे नेतात? चोरी केल्यामुळं, आहे ना, व्यभिचारी केल्यामुळं, खोटं बोलल्यामुळं, चहाडी चुगली केल्यामुळं, वादविवाद लावल्यामुळं, है ना, एखाद्याला रेठून बोलल्यामुळं, है ना, आणि नशापता केल्यामुळं. मग यानं 5 कर्म जर नाही केले तर याला कोणी नेईल का हो?
मला तर दुसरं 6वं काही कारण दिसत नाही बाबा. या 5 कारणाच्या व्यतिरिक्त दुसरं काही 6वं कारण दिसत नाही, ज्याच्यामुळं है ना. आता पैसे खाणं म्हणजे चोरी करणं आलंच ना त्याच्यामध्ये. आज जे काही जेवढे लोक जे काही आहेत ते चोरीचाच प्रकार आहे. मग ते घरात जाऊन चोरी काय, ऑनलाईन चोरी केली काय, कोणाचे पैसे खाले काय, योजनेचे खाले काय, सडकचे खाले काय, हे सगळे चोरीचेच प्रकार आहेत. म्हणून हे जे कोणी पंचशील पालन करेल तर त्याला कुठल्याच प्रकारे दोषच लागत नाही. म्हणून हे कंपल्सरी आहेत. आता कधी कधी लोक आपण पाहतो, कधी कधी लोक म्हणतात भगवान बुद्धाने त्याच्यासारखं सांगलं नाही म्हणे, ते तिकडं भितात लोक, इकडं भीत नाहीत. अरे कशाला सांगलं नाही? बुद्धाने सांगितलं ना, सब्ब पापस आकरणं कुशल उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानं शासन. सब्ब पाप म्हणजे काय? सब्ब पाप म्हणजे काय? सब्ब म्हणजे सर्व, पाप म्हणजे अकुशल कर्म. मग पाप अकुशल कर्म कशा कशाने होतात? अकुशल कर्म 3 गोष्टी होतात. अकुशल कर्म हे कायेनं होतात, अकुशल कर्म हे वाचेनं होतात, अकुशल कर्म हे मनानं होतात. एक पाप नाही, सब्ब. सब्ब म्हणजे सर्व. सर्व म्हणजे कोणते कोणते? कायेचे, वाचेचे आणि मनाचे. कायेनं काय काय होतं? कायेनं हत्या होते, कायेनं चोरी होते, कायेनं व्यभिचार होतो. हे 3 कर्म कशाचे आहेत? कायेचे आहेत. वाचेचं काय आहे? खोटं बोलणे, चहाडी चुगली करणे, त्याच्यानंतर निंदालानस्ती करणे, हे वाचेचे कर्म आहेत. आणि मनाचे काय कर्म आहेत? राग उत्पन्न करणे, द्वेष उत्पन्न करणे आणि मोह उत्पन्न करणे. हे असे एकूण 11 कर्म सांगितलेले आहेत. 3, 3, 6, 10 कर्म सांगितले आहेत. हे जे आहेत हे कर्म करू नका म्हणले. मग एवढं सांगितलं बुद्धाने, सब्ब पाप सा करणं. मग हे केलं तर नाही केलं तर तुम्हाला काही कुठल्या प्रकारचा दोष लागणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्यावर काही त्याला काय म्हणतो आपण, तो तुमच्यामध्ये भीती उत्पन्न होणार नाही, है ना. आणि केलं तर मग तुम्हाला ते दंड भोगावा लागेल. मग तिकडं दंड भोगावं लागते म्हणतात, तिकडे भीती सांगली, जायना गेलं की असं होते तसं होते. अरे तर प्रॅक्टिकल दिसते ना, तर प्रॅक्टिकल दिसते. असं नाही केलं की असं होते, इथं दिसते, तिथं काही दिसत नाही. नाही तिकडं म्हणे नाही गेलं की काय अगोदरच काहीतरी नवस केला राहते, माझ्या वडिलांनी केला, आजीनं केला, इथं हे बापू हे करावंच लागते. कशाला करावं लागते? पण केलं तरी मग त्याच्यातून मुक्तता नाही होत ना. मुगटला एका असंच आम्ही काही दिवस 4 महिने प्रशिक्षण घेतलं होतं. त्या ठिकाणच्या महिलांना म्हणलं, ते म्हणले ते आम्ही कंदुरीला करतो, हे करतो. म्हणलं बा ते मला एक सांगा म्हणलं, मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही करता, मग तुमच्या घरी कोणी दुखण्यानं पडते की नाही, कोणी मरते की नाही, हे सगळे दुःख उद्भवतात की नाही. आता कोणीही करत असेल माघाऱ्या लपून चुकून, जरी मला सांगा तुमच्या घरी या घटना घडतात की नाही घडतात? मग ते करण्याला मतलब काय आहे? तुमच्या घरी बिमार पडत असेल, ताप येत असेल, जे काही सगळ्याबरोबर होत असेल, मग त्या करण्याला अर्थ काय आहे? कधी कधी ते असं होतं तिकडून येतानीच माणूस मरते, कधी कधी जातानीच मरतात. अशा प्रकारे जे आहे तर तथागत बुद्धाने जे आहे ते म्हणजे कर्म जे आहेत, कर्म माणसाचे कर्मानुसार कसं फळ मिळतं, जसे कर्म करसाल तशा प्रकारे फळ मिळतं. तर तथागत बुद्धाने सुद्धा जे आहे सब्ब पापस अकरणं, है ना, करू नका. अकरणं म्हणजे न करणं. सचित पर्योदपनं, जे आपलं चित्त आहे त्याला शुद्ध ठेवणं, है ना. सचित पर्योदपनं एतं बुद्धानं शासनं. हे बुद्धाचं शासन आहे. याच्या व्यतिरिक्त बुद्धाचं दुसरं काही शासन आहे. आणि बुद्ध तर स्वतः एवढं म्हणाले बा मी सांगतो म्हणून नाही करा करा म्हणून असं म्हणत नाही, तुम्हाला पटलं तर करा. मग एवढं म्हणल्यानंतर बुद्ध कशाला सांगते तुम्हाला हे असं तुम्हाला दोष लागेल म्हणून? कशाला श्राप देत बसतील, आहे ना. जसं दिलं तर मग ते श्राप दिल्यासारखंच होईल ना, आहे की नाही. तुम्ही बघा मला सेवा केली तर बरं आहे, नाही तर मग तुम्हाला असं असं होईल, आहे की नाही. ते तिकडं होते तसं. हां त्या भगवद्गीते मी म्हणलं बा काय भगवद्गीतेत वाचावं म्हणलं एकदा. घेतली, एका दिवसात वाचून काढली, काही दिसलं नाही मला. ते सांगते अर्जुन बापू तू काहीच करणं आलास म्हणते. ते कृष्ण सांगते अर्जुनाला म्हणते तू काही करणं आलास, मीच करायलो. अरे हेच सगळं मारायले ना, बाण हेच घ्यायले, सगळं हेच करायले, हेच मारायले. नाही 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 बरं तू फक्त काही करणं आलास, मीच करायलो सगळं. हां आता जर तसं केलं समजा कोणाला, कोणते भंतेजी म्हणले राहुल तू काहीच करणार आलास, तू सगळं करून ये, मी करायलो.
तर ते पोलीसवाले दंडे ठोकून मारतील की नाही? तू चोरी करायलाच बेट्या, तू त्या कॅमेऱ्यात दिसायलास आणि तू म्हणाला भंतेजीनं सांगलं सगळं तूच करत आणि दिसायलाच येतं, तू काय लावलास कोण करायला? नाही ना बाबा, मी नाही करायला, आमच्या बुद्धानं सांगले. बुद्ध कुठं आले म्हणते तिथं? भंतेजी कुठून आले इथं? तू सगळं करायला ना, है ना? कर्म कोण करायला आहे? कर्म करणाऱ्यालाच ती सजा मिळेल, कर्म करणाऱ्याला सगळ्या गोष्टी मिळतील. अशाच प्रकारे जे आहे ते कर्मफळातून मुक्त झाले, पुन्हा जन्मास येणार नाही हाच निष्कर्ष निघतो म्हणून मुक्त झाला. ते म्हणाले पुन्हा भंतेजी उदाहरण देऊन सांगा. मग एखाद्याने कोणाचे आंबे चोरले तेव्हा मालकाने ते चोराच पकडून राजापुढे नेऊन उभे केले आणि म्हणाला की महाराज, माझ्या आंब्याची चोरी याने केलेली आहे. एखाद्याने काय केलं? आंब्याचं झाड लावलं, सूर्यवंशी काकूने शेतात आंबे झाड लावलं. दुसरा माणूस आला आणि त्यानं काय केलं? चोरी केली आणि बघलं याच्या गड्याने नेताने, बुवा हे आंबे यानं नेले चोरून. आणि मग ते म्हणाला की महाराज, या माणसाच्या आंब्याची मी चोरीच केली नाही. काय म्हणला? यायनं काय केलं? जे आंब्याची कोय होती ती लावली होती, तिथं काय केली? ती जमिनीत गाडली गेली. मग ते आंबा कुठून चोरला मी? यानं युक्तिवाद करायला आहे, याला युक्तिवाद म्हणतात. हे काय म्हणला? मग यानं जे आंबा लावला त्याची मी काही चोरी केली नाही, ते जमिनीत गाडला गेला आहे की नाही? त्याच्या आंब्याची मी चोरी केली नाही. मग ते म्हणाले की बा यानं जे आंबा लावलेला होता हे दुसरेच होते आणि मी आंबे घेतलेले हे दुसरेच आहेत. हे काय म्हणला? मी जे आंबे चोरले यानं दुसऱ्यात लावला तर मी दुसरेच चोरले. तेव्हा तर चोर मला शिक्षा देऊ नये, चोर म्हणून मला शिक्षा देऊ नये. मग ते म्हणाला की बा आता न्याय नेलं पुन्हा त्या ठिकाणी. महाराज, आता तुम्ही सांगा की यावर शिक्षा द्यावी की नाही द्यावी? म्हणते होय म्हणते, त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. ते म्हणाले का म्हणून? म्हणते युक्तिवादाने काही म्हणो, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याने आंबा लावून झाड वाढविले, त्यानं आंब्याची कोय लावली, त्या ठिकाणी झाड वाढवलं आणि त्या आंबे चोरले आहेत म्हणून तो गुन्हेगार ठरतो. कर्माचे फळासाठी आपण पाहत आहोत. कर्माचे फळं जे आहेत ते कशा प्रकारे मिळतात? तर ते म्हणतात बा ते सुद्धा गुन्हेगार ठरतो. त्यांनी कोय जरी दुसरी लावली असली तरी त्या कोयीवर आलेला जो आंब्याचं झाड आहे त्याच्या आंब्याचे आंबे चोरले तर याने. मग यानं तर म्हणाल नाही बा ते तर आंबा तर नव्हतं, म्हणा ते आंबा कुठला आला असा म्हणू लागला. महाराज, अगदी या उदाहरणाप्रमाणेच नामरूप असणाऱ्या व्यक्तीकडून चांगले वाईट कर्म घडत असतात. नाम आहे तिथं रूप आहे, रूप आहे तर नाम आहे. एकूण एकावर दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. एक नष्ट झालं की दुसरी नष्ट होते, एक उत्पन्न झाली की दुसरी गोष्ट उत्पन्न होते. नामरूप असणाऱ्या व्यक्तीकडून चांगले अगर वाईट कर्म घडत असतात व त्यातूनच नामरूपाचा पुनर्जन्म होतो. म्हणून हे दुसरे नामरूप त्या कर्मफळापासून मुक्त होत नाही. राजा म्हणाला पुन्हा एखादं उदाहरण देऊन सांगा. महाराज, कोणी एखाद्याने कोणाच्या शेतातील तांदूळ किंवा ऊसाची चोरी केली असता त्याला पकडून राजापुढे नेले असता आंबे चोरणाऱ्यासारखेच उत्तर दिले. महाराज, कोणी एक मनुष्य एखाद्याच्या शेतात गेला आणि थंडीचे दिवस असल्यामुळे तिथे जाळ पेटवून आपले अंग शेकवत बसला. थोड्या वेळाने तो जाळ तसाच पेटून ठेवून न विझवताच तो निघून गेला. इकडे त्या जाळाने पेट घेऊन त्या शेताच्या दुसऱ्याच्या शेतात आग लागून शेत पेटले आणि तेव्हा त्या शेतकऱ्याने त्याला पकडून राजाकडे उभं नेले की म्हणाला, महाराज, याने माझे शेत पेटविले. यावर तो म्हणाला की महाराज, मी त्याचे शेत पेटविले नाही, मी शेत पेटविलेला विस्तव वेगळा होता आणि शेतात लागलेली आग वेगळी होती. आता एखाद्याने समजा एखाद्या वेळेस असा विस्तव केला आणि ते निघून गेला आणि ते योगायोगानं वाऱ्यानं काय झालं, एखाद्या त्या ऊसाच्या शेतात गेला किंवा गव्हाचा काढ असं तिथे गेला, गव्हाचं शेत असं तिथे गेला आणि ते मग म्हणला माणूस, बा तू इथं जाळ करीत बसला होतास आणि ते तुझ्यानंच पेटला. ते म्हणला बा मी जाळ करू बसला दुसरा होता आणि तू लागला दुसरा जाळ होता. असं होते का? होत नाही. म्हणून त्यालासुद्धा त्या कर्माची फळे भोगावी लागतात. ते म्हणाले बा महाराज, आणखी एखादं उदाहरण देऊन सांगा. महाराज, कोणी एक मनुष्य आपल्या घरच्या वरच्या मजल्यावर दिवा लावून त्या प्रकाशात भोजन करीत बसला तर त्या दिव्यामुळे शेजारच्या गवतास आग लागून शेवटी घर पेटले.
तर गावास आग लागली. आता गावकऱ्याने त्या मनुष्यावर गाव पेटविल्याबद्दल आरोप म्हणून आपल्याकडे आणले तर त्याचा कशा प्रकारे निर्णय घ्याल? आहे की नाही? एखाद्याने घरावर केला जाळ आणि ते काय झालं, खाली पडलं आणि सगळं गाव पेटून गेलं. तर ते म्हणाले बा याच्यात त्याला आरोपी तुम्ही मानणार की नाही? यात आरोपीचे म्हणणे असे की मी दिवा पेटविला होता, गाव नव्हे. ते म्हणा मी तर दिवा पेटविला होता, गावाला थोडंच पेटवले, आहे की नाही? पण ते दिवा गाव नव्हे. हे प्रकरण जर तुमच्या न्यायालयात आणले तर तुम्ही कोणाच्या बाजूने न्याय द्याल? म्हणते तो काही म्हणो, परंतु त्याने पेटविलेल्या दिव्यामुळेच गाव बेचिराग झाला खरे, म्हणून दोष त्याच्याकडे येतो. कोणाकडे? जो कोणी देवा पेटून खाली त्याच्यामुळे आग लागते. महाराज, याप्रमाणे जरी मृत्यूबरोबर नामरूप लय पावत असले, म्हणजे अशाच प्रकारे जसा माणसाचा मृत्यू होतो तसेच चार घटकात निघून जातात. त्या ठिकाणी नामरूप नष्ट होते, पावत असते. त्याची पूर्ती करणारे यामधूनच दुसऱ्या नामरूपाचा जर पुनर्जन्म होतो. म्हणून पहिल्या नामरूपाच्या वाईट कर्मापासून दुसऱ्या नामरूपाची मुक्तता होत नाही, आहे ना? तर अशा प्रकारे जे आहे ते आणखी एक जरा घेऊया. तरी पण दुसऱ्या नामरूपाने दुसऱ्या उपमेने माझी समजूत घालावी. आता हे बनते नाक्षिणांना मिलिंद राजा 4 प्रश्न विचाराले, 4 5 उपमा. हां, त्यांना समजणं आले. महाराज, कोण्या एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीशी लग्न झाले. त्याने याबद्दल तिच्या बापास काही रुपये दिले आणि तो कुठेतरी दूर निघून गेला. 4-6 वर्ष असेच निघून गेले. या अवधीत ती मुलगी वाढून अगदी तरुण झाली. तिचे अंग बरेच बदलले. तेव्हा दुसऱ्या कोणी मनुष्याने तिच्या बापास काही रुपये हुंडी देऊन तिच्याशी लग्न लावले व तिला घेऊन गेला. ही बातमी तिच्या पहिल्या पतीस समजली. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला की तू माझ्या पत्नीस का पळवलीस? ते काय केलं, लग्न झालं 5-6-10 वर्षापूर्वी, मग दुसरा आला, मग तरुण झाल्यावर दुसऱ्याच लग्न करून घेऊन गेला. ते म्हणला बा तू माझ्या बायकोला कसं काय घेऊन गेलास? ते म्हणला बा तुझी बायको तेव्हा लहान होती रे म्हणे, आता ही मोठी झाली. ती पहिली ती नवच म्हणे, ती कुठली बायको आली ती म्हणे, ही दुसरीच होय म्हणे, आहे की नाही? ही दुसरीच होय आणि ती पहिली दुसरीच होती. बघ म्हणे ती काय केवढी दिसत होती, ही केवढी दिसायली. तर त्या ठिकाणी मग तो म्हणाला की बाबा माझ्या संग जे लग्न केले ती मोठी झालेली स्त्री आहे. यावर दोघांचे भांडण होऊन निर्णयासाठी आपल्याकडे आले असता आपण कोणाच्या बाजूने निर्णय घ्याल? पहिल्याची पत्नी होईल म्हणसाल का नाही होईल म्हणसाल? तर म्हणते दुसरा मनुष्य काही सांगत असला तरी तीच अल्पवयीन लहान मुलगी वाढून आता ती मोठी नवतरुण झालेली आहे. महाराज, याप्रमाणे जरी मृत्यूबरोबर नामरूप लय पावत असले तरी जन्माबरोबर त्यातूनच दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून नामरूपाच्या पहिल्या कर्मफळापासून मुक्त होता येत नाही. अशा प्रकारे जे आहे ते आपण आणखी भाग शिल्लक आहे, उद्याच्याला पाहूया आपण. नाक्षणाच्या पुनर्जन्मी प्रश्न. म्हणा साधू साधू साधू.